मंडळी, तुम्ही गुंतवणूक करता पण एक प्रश्न कायम पडतो, पैसे लवकर कमवायचे की जास्त कमवायचे? कोणी म्हणतं शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करा, लगेच फायदा मिळेल, तर कोणी म्हणतं लाँग टर्मसाठी गुंतवणूक करा, जास्त फायदा मिळेल. आज या व्हिडिओमध्ये आपण लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंगमधला खरा फरक आणि कोणासाठी काय योग्य आहे हे समजून घेणार आहोत. इन्व्हेस्टिंग म्हणजे नेमकं काय? सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, इन्व्हेस्टिंग म्हणजे जुगार नाही. इन्व्हेस्टिंग म्हणजे आजचे पैसे उद्यासाठी कामाला लावणे. आणि हे दोन प्रकारे होतं, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग आणि लाँग टर्म इन्व्हेस्टिंग. दोन्ही पर्याय चांगले आहेत, पण प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक पर्याय वेगळा असतो. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? तर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग म्हणजे कमी कालावधीत पैसे कमवण्याचा प्रयत्न. याचा कालावधी साधारणपणे काही दिवस, काही आठवडे आणि जास्तीत जास्त 1 वर्ष एवढा असतो. उदाहरणार्थ डे ट्रेडिंग म्हणजे आजच खरेदी आणि आजच विक्री. शॉर्ट टर्म म्युच्युअल फंड्स. स्विंग ट्रेडिंग म्हणजे एखाद दुसरा आठवडा वाट बघून शेअर्सची विक्री करणे. आणि मोमेंटम स्टॉक्स म्हणजे एखादा स्टॉक एकदा वर जायला लागला की तो काही काळापुरता वाढतच जातो किंवा या उलटसुद्धा होतं. यामध्ये काय होतं, मार्केटवर सतत लक्ष ठेवायला लागतं, रिस्क जास्त असते आणि मानसिक ताणसुद्धा जास्त असतो. या पर्यायात प्रॉफिट लवकर मिळू शकतो, पण लॉससुद्धा तितकाच लवकर होऊ शकतो. लाँग टर्म इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? लाँग टर्म इन्व्हेस्टिंग म्हणजे दीर्घ मुदतीसाठी पैसे गुंतवून ठेवणे. याचा कालावधी साधारणपणे 5 वर्ष, 10 वर्ष, 15 ते 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो. किमान 1 वर्ष तरी असतोच. उदाहरणार्थ म्युच्युअल फंडात SIP करणे, क्वालिटी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे, इंडेक्स फंड्समध्ये गुंतवणूक करणे आणि रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी गुंतवणूक करणे. इथे जादू आहे ती कंपाऊंडिंगची. इथे पैसे फक्त वाढत नाहीत, तर ते पैसेच पुन्हा पैसे कमवायला लागतात. इथेही रिस्क असते, पण गुंतवणुकीची मुदत जेवढी जास्त तेवढी रिस्क कमी होत जाते. आता याची तुलना बघूया. शॉर्ट टर्ममध्ये रिस्क जास्त असते, लाँग टर्ममध्ये रिस्क कमी असते. शॉर्ट टर्ममध्ये मानसिक ताण खूप जास्त असतो, लाँग टर्ममध्ये मानसिक ताण खूपच कमी असतो. शॉर्ट टर्ममध्ये वेळ जास्त द्यावा लागतो, लाँग टर्ममध्ये वेळ कमी दिला तरी चालतो. शॉर्ट टर्ममध्ये गुंतवणुकीची शिस्त कठोरपणे पाळावीच लागते, लाँग टर्ममध्ये मात्र गुंतवणुकीची शिस्त पर्यायाने पाळणं सोपं असतं. शॉर्ट टर्ममध्ये परतावा म्हणून फायदा आणि तोटा दोन्ही असू शकतो, लाँग टर्ममध्ये मात्र फायदा होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, शॉर्ट टर्ममध्ये उत्पन्न मिळतं, पण लाँग टर्ममध्ये मोठी संपत्ती तयार होते. थोडक्यात सांगायचं झालं तर जर तुम्हाला भविष्यासाठी पैसा हवा असेल, तुमचं रिटायरमेंट सिक्युअर करायचं असेल आणि शांतपणे झोप हवी असेल, तर लाँग टर्म इन्व्हेस्टिंग हा बेस्ट पर्याय आहे. शॉर्ट टर्म फक्त अनुभव, ज्ञान आणि एक्स्ट्रा इन्कमसाठी ठेवा, कारण पैसे कमवणं सोपं आहे, पण पैसे टिकवणं आणि वाढवणं हेच खरं कौशल्य आहे. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.